तर हे बघा, हे आहे घर आहे असं. आणि ह्या घराला म्हणजे एंट्री आहेत ना शक्यतो 2 आहेत. म्हणजे ही इकडची एक एंट्री एक आहे आणि इकडून ही एक आहे. ही जी एंट्री आहे ना ती पूर्व दिशेला आहे. ही असं ही पूर्व दिशा, त्यामुळे ही. आणि ह्या घरी आमचं गणपती बसत असल्यामुळे गवर आहे ती ह्या साईडने अशी येते. आणि ही समोरचा दरवाजा असा, हे समोरचा दरवाजा ही आमची आहे इथे. आणि आपली गवर इकडून येते ना, गवर अशी ही इथून अशी गवर येऊन अशी पावलं काढलेली अशी ही अशी पडवी आहे. ह्या पडवीत तुम्ही बघू शकता, म्हणजे अगदी जुनी. म्हणजे इथे आता काय नाही, पण इथे भाळ वगैरे. हां बघा इथे हे पण आहे ह्याचं. आता तुम्हाला उजेड किती दिसते माहिती नाही. नांगराचा भाळ आहे, शेड आहे, अशी ही अशा बऱ्याचशा गोष्टी बदल केलेल्या. हा घराची डिझाईन आहे ना ही आधी कशी होती काय, ही तशी ओटी होती. म्हणजे ह्याची हा जो पोल आहे ह्या पोलापासून इकडे आणि ह्या पोलापासून इथे अशी एवढी अशी मोठीसा चौरस होता. इथे अशी ओटी होती. मग आमचा रेग्युलर गणपती आहे इथे बसतो. म्हणजे ही आहे पडवी. आपण या पूर्व दिशेने एंट्री केली आणि इथून असं आलो की आतमध्ये घुसलो उत्तर दिशेला. इथून आलं की इथे आहे ना आमचा असं गणपती बसलेला असतो. इथे आपला गणपती असतो. इथे असा एवढ्या भागामध्ये इकडे गणपती असतो. इथे गवर असते. म्हणजे चित्र बघू शकता इथे आपण स्पेसिफिक ते ह्याच्यासाठीच केलेलं आहे. म्हणजे दरवर्षी कोणाकडे पेंटिंग काढायचं, आधी काढायची लोक. आणि हे आहे ना इथून हा सगळा असा माळा आहे वरती. बघा इथून तुम्हाला तिथं दाखवतो. हा बघा इकडे असा माळा आहे. आता पूर्वी इथे सगळ्या अशा भाताच्या तट्टी वगैरे अशा भरलेल्या असायच्या. आता सध्या काय नाही, कारण शेती नाही वगैरे. आणि ह्या दरवाजाचा इथे एक दरवाजा होता खरं. म्हणजे हा दरवाजा इथे होता, तो आपण ह्या गणपतीला थोडी जागा कमी पडायची म्हणून तर हा दरवाजा बंद केलेला, बरोबर ना. असं हे आहे. आणि इकडची जरा लाईट लाव का हां हां. हे बघा इथे ही आहे ना, ही घरातली चूल आहे. ह्या घरातल्या चुलीवरती म्हणजे देवाची प्रसादी म्हणा किंवा काही म्हणजे देवाचे रिलेटेड नाही. हां ही बघा ही मुहूर्तमेढ. मुहूर्तमेढ हा प्रकार तुम्हाला माझ्या टॉर्च लावून दाखवतो की मुहूर्तमेढ म्हणजे काय ग. हां तर ते जेव्हा घराचा मुहूर्त घातला जातो हां त्यावेळी ही मुहूर्तमेढ घातली जाते. ही बऱ्याच जणांची इथे ही मुहूर्तमेढ नाही. जशी जेव्हा एखादा नवीन लग्न होत असतं तर त्या नवीन लग्नाच्या वेळी एखाद्या गोष्टीचा मुहूर्त घाततो तसंच ही वास्तू जेव्हा जुनी केव्हा बांधली असली वास्तू ही, तर ही तेव्हाची मुहूर्तमेढ आहे आणि ही चूळ आहे. ओके. आणि तुम्हाला विशेष दाखवायचं म्हणजे हे आहे आमचं देवाचा गाभारा. मोठा गाभारा आहे हा बघा असा. इथे हे आहे. इकडे वरती ह्याला काय म्हणतात ग, हे वरती आहे त्याला मंडपी. येस हां गौर गणपतीला इथे मंडपी आहे. ही आता पूर्वी लाकडाची होती, आता ती आपण थोडे अपडेट केलेले, हे स्टीलमध्ये आपण केलेले. हे बघा इथे बघू शकता. हा जो गोकुलाष्टमी असतो तेव्हा तो कृष्ण जन्माचा तो असतो. ही आहे तलवार आहे जी देवाची आहे. म्हणजे प्रत्येक देवाचा विषय असतो असं. तर हे आहे देवाचा गाभारा आमचा. हे बघा इथे असे देव आहेत. हे असं हे बघा असं हे आहे इथं. हे असं पूर्ण मोठं मजगर आहे असं. तुम्ही आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा इथं बघितले असेल की या ठिकाणी आम्ही असं नाचतो. या एवढ्या भागामध्ये असं ही खोट काढलेली असते तेव्हा इथं नाचतो. इथे गौर गणपती असतात इकडे. पण इथे आहे ना पूर्वी मी बघितले इथं अशा भाताच्या तट्टी असायच्या. इथून हे बघ इथून माळ्यावरती अशी गॅप आहे, कणगी असायच्या कणगी. तर माळ्यावरती अशी गॅप होती आणि या गॅपमधून वरती आपण भात वगैरे असं चढवायचं आपण वगैरे. आणि हे बघा इथे आहे ना ही एक पण आता जेव्हा टाटा इंडिकॉम जो आला होता मोबाईल तेव्हा इथं आपण फोन घेतलेला. इथे घड्याळ आहे ज्यामध्ये आत्ता तुम्ही बघू शकता 6 वाजले म्हणून तर आपण लाईटी लावलेत, नाही तर घरामध्ये खूप उजेड असतो. आणि ही आहे जेवणाची पडवी. हे बघा इथे टिपिकल वगैरे. मी इथला गायचा फोटो पण आहे, तुम्ही पण तो पण टाकील, तो आहे माझ्याकडे. तर हे बघा ही चूल आहे इथे. चुलीची इथं बरोबर व्हेंटिलेशनसाठी खिडकी वगैरे इथे आहे. आणि बघा ही असं जुन्या पद्धतीची पडवी ही बांधलेली वगैरे असं. ही इकडे गेलात की पडवी अशी आली की हा मजगरातून बाहेर आली की इथं जुना दरवाजा ना, ही बघा पायऱ्या आहे तिथं. मी मगाशी म्हटलं ना तिथून हा दरवाजा होता, तर तो दरवाजा बंद केलेला आहे. इकडे बाथरूम आहे. इथं अशी आता ही भांडी कमी ठेवते, पण पूर्वी असे मोठे मोठे हंडे ठेवलेले असायचे. इथून हे तिकडं बाथरूम आहे.
इकडे आता गॅस आल्यामुळे तर गॅसचं आता आपल्याकडं पूर्वीच्या घरामध्ये गॅसचं काहीच प्रोव्हिजन नसायचं, पण आता ते पर्याय नाही, गॅस असल्यामुळे तो आता तो इथं ठेवलेला आहे गॅस. इकडे ही अशी पडवी होती, ही पडवी इथून गेलात तुम्ही की समोरच्या पडवी, समोरच्या इथे पडवी जायचं बघा, तुम्हाला दाखवतो. इथून आलात की इकडं हे बघा, इकडं डायरेक्ट बाहेर इथून हे इथून असं आलं की डायरेक्ट तुम्ही मागून आतमधल्या घरातनं जाता इथं. आणि इथं आहेत ना आता हे तुम्ही बरण्या बघता, ह्या खताच्या बरण्या, म्हणजे जेव्हा शेती होती त्यावेळी ह्या बरण्यातून खत न्यायचं. आणि इथं आई कोंबडी झाकून ठेवायची, कोंबडी पावसाळ्यातून वगैरे अशी कोंबडी इथं झाकलेली असायची. ओके, ही अशी पडवी आहे इकडे. आणि ही समोरची मोठी ही पडवी आहे, म्हणजे ही जेवणाची पडवी. म्हणजे इथं जेवायला आम्ही भरपूर वेळा आम्ही असे भरपूर वेळा असं जेवायला बसलेलो आहे इकडं असं ही जेवणाची पडवी आहे. आणि इकडे आहे ही आणखी एक एक्स्ट्रा वेगळी पडवी आहे अशी जी आहे. हे आईचं थोडं मागचं छोटंसं परसावण आहे, परसावण पण तुम्ही बघू शकता. हे बघा, हे परसावण आहे. आणि या ठिकाणी पण तिने आता मखमली ढेसे वगैरे असं काय काय तिथं लिंबीचं झाड. आणि हे बघा हा ना, हा जुना गुरांचा वाडा आहे, गुरांचा वाडा आहे हा इकडे बघा. हा एक काही झाड आहे ना, तो काली मिरीचं झाड आहे, काली मिरीचा. हो का, हा जुना काली मिरीचं झाड होता, तर ते भविष्यात घर बांधायचं त्यामुळे नडणार आहे. हे इकडं ही अशी एकदम हा खालची सगळी जागा आहे ती आईची आहे, जिथं परसावण आहे सगळं. ह्या बघा, हा असं जुन्या घराचं बॅक साईड अशी दिसते बघा. हा बघा, असं जुनं घर आहे इकडून असं. आणि ही खाली पाण्यावर जाण्याची ओटा. आणि हा मागचा दरवाजा हा इथं असतो, हा होता आहे. आणि जेव्हा आपलं ते गावचा गोंधळ म्हणजे वाडीचं भावकीचं गोंधळ असतो, तेव्हा जे काय प्रसादी किंवा काय जेवण वगैरे त्या मागच्या अंगणात बनवलं होतं. हा जसा पुढचा अंगणा असतो तसंच घराला मागचा अंगणा आहे. इथे पाण्याचं नळ आहे, इथे नळ ग्रामपंचायतीचे पाणी येतं ते इथं या नळावरती येतं. ही तिथे समोर अशी 2 जुनी नारळाची झाडं लावली. ते आंब्याचं झाड आहे, तो एक आंब्याचं झाड आहे, ते वरती आपलं घर आहे. ओके, ही अशी पडवी. ह्या पडवीतून आतमध्ये आलो की हे बघा, हे असं परत एकदा घर असे आले की एक तर सगळे लोक अशी गजबजलेलं असतं असं. हे त्यात आणखी तुम्हाला सांगतं, हे आईचं एक जुनं पेटर आहे. हे पहिल्यातल्या जुन्यातल्या पेटी आहेत ह्या बघा. ह्याच्यात काही ना काहीतरी वस्तू अशा ठेवलेल्या आहेत, ह्या ठेवलेल्या असायच्या. म्हणजे पूर्वी मच्छी वगैरे असेल तर ह्या पेटाऱ्यात ठेवली जायची वगैरे असं. ही पेटारे होते, हे जुन्यातले पेटारे. हे फार अगदीच आमच्या आठवणीतली सगळ्यात जुनी वस्तू आहे ही पेटारा. हा त्यानंतर हे विळी. अजून इकडं तुम्हाला दाखवायचा राहिला, हा पाटा वरवंटा इथे आहे. अजूनही मिक्सर नसल्यामुळे पाटा वरवंट्याचा वापर केला जातो. आम्ही एकदा ह्याच्यावर प्रयोग करत होतो वगैरे असं. हे बघा, हे जुन्यातलं लाईटीची फिटिंग तुम्ही बघू शकता. हे बघा असं. तर हे असं, ही बघा, ही जुन्यातली मांडणी आहे इथे. ही अगदीच खूप जुनी आहे, म्हणजे मी जन्माच्या आधीपासून हे आहे, मी बघतोय, लहानापासून बघतोय वगैरे असं. तर हे आहे, हे बघा, हे इकडे किचनमध्ये डबे बिबे वगैरे अशी बात आहे बघा. ही अशी फळी वगैरे असं आहे. हा बघ, असं हे माळा आहे असा. हा माळा आहे असा. बाबा तुमचा काढतो ना फोटो बाहेर. हे बाबा आहे तिथं बसले, बाबा आई बसले इथं. आणि बघा, ही अशी परत समोरच्या पडवीला पण आलो आता इथं. नाही तसं नाही. हे आता जुनं पूर्ण आहे बघा. हे वरचं कौलाचं बघा कसं हे आहे. किंवा हा बघा, हा इकडे हा भाल बघा केवढा मोठा आहे. हा असा मोठे भाल आहे, मोठे भाल आहेत. आणि ह्या घरांची कशी होतं, वरती कौल आहे, पूर्ण कौल आहेत उजेडासाठी बघा. हे लाईट नाहीत, पण ह्या काचा ठेवले, तिथून परस्पर उजेड येतो वगैरे असं. हे बघा, हा जो हुक आहे ना, हा हुक हा नेहमी म्हणजे लहान मुलं जन्माची त्यांना पाळणा लटकवायला हा हुक होता वगैरे असं. अशा आणखीच भरपूर असे. त्यानंतर हे बघा, ही देवळी प्रकार आहे. ही देवळी कुणाला माहिती असेल तर सांगा. ही देवळी आहे, इथं दिवा ठेवला जायचा. अशाच आणखी 2 देवळे आहेत इथे ही देवळी आहे. इथे दिवा ठेवला जायचा वगैरे असं. किंवा त्या बाहेरच्या साईडला सुद्धा हे पण आहे, खुटी आहे. हे बघा, ही खुंटी आहे बघा. ही विशिष्ट वेगळी डिझाईनची खुंटी आहे जी आहे अजून घराला. हा बघा, हा एक कडी कोयंडा म्हणायचं ना, कडी कोयंडा बघा. ही कडी आणि कोयंडा इथे. तर ही अजून जुन्यातली आहे, या घरामध्ये आहे, जी भविष्यामध्ये जाईल तेव्हा बघायला भेटणार नाही वगैरे.
किंवा हा बघा, हा जो दगड बघू शकता, हा पूर्ण कटिंगचा दगड आहे. हे बघा कुठे आहे तिथे अशा प्रत्येक वेळी थोडे थोडे बदल होत गेलेले आहेत. पण हे अगदी हे सगळ्यात जुन्यातलं घर आहे, जे आता काय बघायला कदाचित भेटणार नाही. हां बघायला भेटेल नाही भेटेल, त्यामुळे असं काय बघायला नाही भेटणार. असं बघायला भेटणार इश्यू असतो. हा. तर हे आहे असं घर.